नमस्कार. संस्कृत संवादिनीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज मी संस्कृत स्वरांत शब्दतालिकांचं पठण करणार आहे. हे कशासाठी? तर संस्कृत शिक्षणामधील अनिवार्य भाग आहे तो म्हणजे संस्कृत शब्दतालिका. या शब्दतालिका जर पाठ असतील तर त्यांचा वापर करणं हे सोपं जातं. म्हणून मी आज या शब्दतालिकांचं पठण करून दाखवणार आहे. हा व्हिडिओ जर सकाळी तुम्ही कामं करताना चालू ठेवला, जसं तुम्ही स्तोत्र वगैरे लावून आपापली कामं करता त्याप्रमाणे हे जर चालू ठेवून जर आपण कामं केली किंवा इतर काही केलं तर हे पठण सोपं होतं आणि एकदा शब्दतालिकांचं पठण झालं की ते शब्द वापरणंही सोपं जातं. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी संस्कृत स्वरांत शब्दतालिकांचं पठण करणार आहे. पहिला शब्द आहे अकारांत पुल्लिंग देव शब्द. जे शब्द अकारांत असतात म्हणजे ज्या शब्दांच्या शेवटचा वर्ण अ असतो ते सर्व शब्द देव शब्दाप्रमाणे चालतात. अकारांत पुल्लिंगम देव शब्दः. देवः देवौ देवाः प्रथमा. देवं देवौ देवान् द्वितीया. देवेन देवाभ्यां देवैः तृतीया. देवाय देवाभ्यां देवेभ्यः चतुर्थी. देवात् देवाभ्यां देवेभ्यः पंचमी. देवस्य देवयोः देवानां षष्ठी. देवे देवयोः देवेषु सप्तमी. हे देव हे देवौ हे देवाः संबोधनम्. अजून एक शब्द आहे अकारांत पुल्लिंग राम. हा शब्द थोडासा देव शब्दापेक्षा वेगळा आहे, कारण जेव्हा शब्दामध्ये र किंवा श हे वर्ण येतात तेव्हा शब्दातील जे पूर्ण न आहेत ते ण मध्ये परिवर्तित होतात, पण शब्दामधील जो हलंत्य न असतो तो नच राहतो. त्यामुळे देव शब्दापेक्षा राम शब्द हा थोडासा वेगळा आहे. अकारांत पुल्लिंगम राम शब्दः. रामः रामौ रामाः प्रथमा. रामं रामौ रामान् द्वितीया. रामेण रामाभ्यां रामैः तृतीया. रामाय रामाभ्यां रामेभ्यः चतुर्थी. रामात् रामाभ्यां रामेभ्यः पंचमी. रामस्य रामयोः रामाणां षष्ठी. रामे रामयोः रामेषु सप्तमी. हे राम हे रामौ हे रामाः संबोधनम्. पुढचा शब्द आहे अकारांत नपुसकलिंगम वन शब्दः. हे शब्द सुद्धा अकारांत असतात, म्हणजे ह्या शब्दांच्या शेवटी सुद्धा अ हाच वर्ण असतो, पण या शब्दांचं लिंग हे नपुसकलिंग असतं. अकारांत नपुसकलिंगम वन शब्दः. वनं वने वनानि प्रथमा. वनं वने वनानि द्वितीया. वनेन वनाभ्यां वनैः तृतीया. वनाय वनाभ्यां वनेभ्यः चतुर्थी. वनात् वनाभ्यां वनेभ्यः पंचमी. वनस्य वनयोः वनानां षष्ठी. वने वनयोः वनेषु सप्तमी. हे वन हे वने हे वनानि संबोधनम्. पुढचा शब्द आहे अकारांत नपुसकलिंगम गृह शब्द. हा सुद्धा वन शब्दापेक्षा थोडासा वेगळा आहे, कारण या शब्दामध्ये रु र श याच्यातील एक वर्ण म्हणजे रु हा आलेला आहे, म्हणून या शब्दातील न च्या स्थानी ण होतो. अकारांत नपुसकलिंगम गृह शब्दः. गृहं गृहे गृहाणि प्रथमा. गृहं गृहे गृहाणि द्वितीया. गृहेण गृहाभ्यां गृहैः तृतीया. गृहाय गृहाभ्यां गृहेभ्यः चतुर्थी. गृहात् गृहाभ्यां गृहेभ्यः पंचमी. गृहस्य गृहयोः गृहाणां षष्ठी. गृहे गृहयोः गृहेषु सप्तमी. हे गृह हे गृहे हे गृहाणि संबोधनम्. पुढचा शब्द आहे आकारांत स्त्रीलिंगम माला शब्द. या शब्दाच्या शेवटचा वर्ण आहे आ आणि म्हणून आकारांत स्त्रीलिंग सर्व शब्द हे माला शब्दाप्रमाणे चालतात आणि ज्या शब्दाच्या शेवटी आ आहे ते शब्द हे फक्त स्त्रीलिंगामध्येच असतात. आकारांत स्त्रीलिंगम माला शब्दः. माला माले मालाः प्रथमा.
मालां माले मालाः द्वितीया, मालया मालाभ्यां मालाभिः तृतीया, मालायै मालाभ्यां मालाभ्यः चतुर्थी, मालायाः मालाभ्यां मालाभ्यः पंचमी, मालायाः मालयोः मालानां षष्ठी, मालायां मालयोः मालासु सप्तमी। हे माले हे माले हे मालाः संबोधनम। पुढचा शब्द आहे ह्रस्व इकारांत पुल्लिंगम शब्द हा कवी। कविः कवी कवयः प्रथमा, कविं कवी कवीन् द्वितीया, कविना कविभ्यां कविभिः तृतीया, कवये कविभ्यां कविभ्यः चतुर्थी, कवेः कविभ्यां कविभ्यः पंचमी, कवेः कव्योः कवीनां षष्ठी, कवौ कव्योः कविषु सप्तमी। हे कवे हे कवी हे कवयः संबोधनम। या शब्दाच्या शेवटी ह्रस्व इकार असल्यामुळे हा कवी शब्द इकारांचा पुल्लिंगी अशाप्रमाणे चालतो। पुढचा शब्द आहे ह्रस्व इकारांत नपुसकलिंगम वारी शब्द हा। वारी वारिणी वारीणि प्रथमा, वारी वारिणी वारीणि द्वितीया, वारिणा वारिभ्यां वारिभिः तृतीया, वारिणे वारिभ्यां वारिभ्यः चतुर्थी, वारिणः वारिभ्यां वारिभ्यः पंचमी, वारिणः वारिणोः वारीणां षष्ठी, वारिणि वारिणोः वारिषु सप्तमी। हे वारी हे वारे हे वारिणी हे वारीणि संबोधनम। ह्रस्व इकारांत स्त्रीलिंग शब्दः अस्ति मति। मतिः मति मतयः प्रथमा, मतिं मति मतीः द्वितीया, मत्या मतिभ्यां मतिभिः तृतीया, मतये मत्यै मतिभ्यां मतिभ्यः चतुर्थी, मतेः मत्याः मतिभ्यां मतिभ्यः पंचमी, मतेः मत्याः मत्योः मतीनां षष्ठी, मतौ मत्यां मत्योः मतिषु सप्तमी। हे मते हे मती हे मतयः संबोधनम। या शब्दाच्या तृतीया चतुर्थी क्षम्यतान या शब्दाच्या चतुर्थी पंचमी आणि षष्ठी सप्तमी या विभक्तींमध्ये दोन रूप तुम्हाला दिसतील। याला वैकल्पिक रूप असं म्हणतात। पुढचा शब्द आहे दीर्घ इकारांत नदी शब्द हा स्त्रीलिंग। नदी नद्यौ नद्यः प्रथमा, नदीं नद्यौ नदीः द्वितीया, नद्या नदीभ्यां नदीभिः तृतीया, नद्यै नदीभ्यां नदीभ्यः चतुर्थी, नद्याः नदीभ्यां नदीभ्यः पंचमी, नद्याः नद्योः नदीनां षष्ठी, नद्यां नद्योः नदीषु सप्तमी। हे नदी हे नद्यौ हे नद्यः संबोधनम। पुढचा शब्द आहे उकारांत पुल्लिंगम भानु शब्द हा। भानुः भानु भानवः प्रथमा, भानुं भानु भानून् द्वितीया, भानुना भानुभ्यां भानुभिः तृतीया, भानवे भानुभ्यां भानुभ्यः चतुर्थी, भानोः भानुभ्यां भानुभ्यः पंचमी, भानोः भान्वोः भानूनां षष्ठी, भानौ भान्वोः भानुषु सप्तमी। हे भानो हे भानु हे भानवः संबोधनम। पुढचा शब्द आहे उकारांत स्त्रीलिंगम धेनु शब्द हा। धेनुः धेनु धेनवः प्रथमा, धेनुं धेनु धेनूः द्वितीया, धेन्वा धेनुभ्यां धेनुभिः तृतीया, धेनवे धेनुवै धेनुभ्यां धेनुभ्यः चतुर्थी, धेनोः धेन्वाः धेनुभ्यां धेनुभ्यः पंचमी, धेनोः धेन्वाः धेन्वोः धेनूनां षष्ठी, धेनौ धेन्वां धेन्वोः धेनुषु सप्तमी। हे धेनो हे धेनु हे धेनवः संबोधनम। पुढचा शब्द आहे ह्रस्व उकारांत नपुसकलिंगम मधु शब्द हा। मधु मधुनी मधूनि प्रथमा, मधु मधुनी मधूनि द्वितीया,
मधुना मधुभ्यां मधुभिः तृतीया, मधुने मधुभ्यां मधुभ्यः चतुर्थी, मधुनः मधुभ्यां मधुभ्यः पंचमी, मधुनः मधुनोः मधूनां षष्ठी, मधुनि मधुनोः मधुषु सप्तमी। हे मधु, हे मधो, हे मधुनी, हे मधुनी संबोधनम। पुढचा शब्द आहे दीर्घ उकारांत स्त्रीलिंग शब्द हा वधू। वधूः वध्वौ वध्वः प्रथमा, वधूं वध्वौ वधूः द्वितीया, वध्वा वधूभ्यां वधूभिः तृतीया, वध्वै वधूभ्यां वधूभ्यः चतुर्थी, वध्वाः वधूभ्यां वधूभ्यः पंचमी, वध्वाः वध्वोः वधूनां षष्ठी, वध्वां वध्वोः वधूषु सप्तमी। हे वधू, हे वध्वौ, हे वध्वः संबोधनम। याचा पुढचा शब्द आहे ऋकारांत पुल्लिंगम पितृशब्द। या शब्दाच्या शेवटचा वर्ण आहे ऋ, म्हणून हा ऋकारांत शब्द आहे। पिता पितरौ पितरः प्रथमा, पितरं पितरौ पितॄन् द्वितीया, पित्रा पितृभ्यां पितृभिः तृतीया, पित्रे पितृभ्यां पितृभ्यः चतुर्थी, पितुः पितृभ्यां पितृभ्यः पंचमी, पितुः पित्रोः पितॄणां षष्ठी, पितरि पित्रोः पितृषु सप्तमी। हे पितः, हे पितरौ, हे पितरः संबोधनम। पुढचा शब्द आहे ऋकारांत पुल्लिंगम नेतृ शब्द। हा सुद्धा ऋकारांत पुल्लिंग शब्द आहे, पण पितृ शब्दापेक्षा हा थोडासा वेगळा चालतो। नेता नेतारौ नेतारः प्रथमा, नेतारं नेतारौ नेतॄन् द्वितीया, नेत्रा नेतृभ्यां नेतृभिः तृतीया, नेत्रे नेतृभ्यां नेतृभ्यः चतुर्थी, नेतुः नेतृभ्यां नेतृभ्यः पंचमी, नेतुः नेत्रोः नेतॄणां षष्ठी, नेतरि नेत्रोः नेतृषु सप्तमी। हे नेतर, हे नेतः, हे नेतारौ, हे नेतारः संबोधनम। पुढचा शब्द आहे ऋकारांत स्त्रीलिंगम मातृशब्द। माता मातरौ मातरः प्रथमा, मातरं मातरौ मातृः द्वितीया, मात्रा मातृभ्यां मातृभिः तृतीया, मात्रे मातृभ्यां मातृभ्यः चतुर्थी, मातुः मातृभ्यां मातृभ्यः पंचमी, मातुः मात्रोः मातॄणां षष्ठी, मातरि मात्रोः मातृषु सप्तमी। हे मातर, हे मातः, हे मातरौ, हे मातरः संबोधनम। पुढचा शब्द आहे ऋकारांत स्त्रीलिंगम स्वश्रु शब्द। हा सुद्धा बऱ्याच अंशी मातृप्रमाणे चालतो, पण यातील प्रथमा द्वितीया व संबोधन याच्यामध्ये थोडासा फरक आहे। स्वसा स्वसारौ स्वसारः प्रथमा, स्वसारं स्वसारौ स्वश्रुः द्वितीया, स्वस्रा स्वश्रुभ्यां स्वश्रुभिः तृतीया, स्वस्रे स्वश्रुभ्यां स्वश्रुभ्यः चतुर्थी, स्वसुः स्वश्रुभ्यां स्वश्रुभ्यः पंचमी, स्वसुः स्वस्रोः स्वश्रूणां षष्ठी, स्वसरि स्वस्रोः स्वश्रुषु सप्तमी। हे स्वसर, हे स्वसः, हे स्वसारौ, हे स्वसारः संबोधनम। ऋकारांत शब्द नपुसकलिंगी धातृ। आतापर्यंतच्या स्वरांत शब्दांमधील हा शेवटचा शब्द आहे। ऋकारांत नपुसकलिंगम धातृ शब्द। धातृ धातृणी धातॄणि प्रथमा, धातृ धातृणी धातॄणि द्वितीया, धात्रा धातृणा धातृभ्यां धातृभिः तृतीया, धात्रे धातृणे धातृभ्यां धातृभ्यः चतुर्थी, धातुः धातृणः धातृभ्यां धातृभ्यः पंचमी, धातुः धात्रोः धातृणोः धातॄणां षष्ठी, धातरि धात्रोः धातृषु सप्तमी। हे धातर, हे धातृ, हे धातॄणि, हे धातॄणि संबोधनम। अशा प्रकारे हे सर्व स्वरांत शब्द आहेत, जे मी पठण करून दाखवलेले आहेत। याचा उपयोग करून आपण
संस्कृत शब्द तालिका पाठ करू शकता. याच्यामध्ये जर सामान्यप्रमाणे विचार केला तर तृतीया चतुर्थी पंचमीचं द्विवचन हे भ्यामच असतं. त्यानंतर चतुर्थी पंचमी याचं बहुवचन हे भ्याच असतं. अशा प्रकारे काही सामान्यपणा शोधून तुम्ही हे शब्द सहजपणे पाठ करू शकता. धन्यवाद.